आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हॅलो, कोण? तारा मॅडम, मी सावली बोलते. सोहम भाऊजींना तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. सोहम, सोहम, माझा उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे रे. मला नाही करायचंय लग्न. तू कर ना काहीतरी. मला नाही करायचंय लग्न. सोहम, प्लीज डू समथिंग, प्लीज. तारा, भाऊजी, काय झालं? उद्या ताराचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. पाहुण्यांच्या जेवणाची सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे ना? हा, नाश्ता वगैरे सगळं रेडी आहे? हा, आणि पूजेचं सगळं साहित्य ठेवलंय. तारा काय आहे? तारा येते. तारा, तारा, ये बाळा. कशी आहे मासुली? मासुली का बोलतोस? आपल्या घरी येणारी लक्ष्मी होती, सून ह ना. मग मंडळी, कसा दिसतो की नाही, शोभतो की नाही लक्ष्मी नारायणाचा चोरा? चला चला चला, कार्यक्रमाला सुरुवात करा. चला. हा, भजी बसता तुम्ही? हो. यशस्करं बलवन्तं तुमेव राजा. तारा, मला माहित आहे तुझ्या समोर जाम प्रेम आहे. तुझा जीव त्याच्या नारकलाय. पण तुझं आणि माझं लगीन जाईला का मी त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करेन. मग तू माझी न मी तुझा. बोल तारा रारा. आता मुलाच्या मामाने सुपारी फोडून हा कार्यक्रम संपन्न करावा. मामूस, जोरा ना. सारंग सर, हा सारंग सर. रामकृष्ण हरी. दादा नमस्कार. 2 दिवसात तुमचा पगार होईल.
आपल्यामध्ये जो पैशांचा घोळ झाला होता तो आता क्लिअर झालाय. घरच्यांना पण कळलंय की तुमचा हात नव्हता यात. पण मग ते पैसे सापडले. गजा नावाच्या व्यक्तीने चोरले होते. विठ्ठलाचीच कृपा म्हणायची. शेवटी सत्य समोर आलंच. बरोबर आहे. तुम्ही आता जॉबवर येऊ शकता राधा. दादा ऐकताय ना? हो ऐकतोय. म्हटलं तुम्ही जॉबवर येऊ शकता उद्यापासून. माफ करा सारंग सर. मला आता माझ्या बहिणीच्या आयुष्यात काही अडचणी नाही आणायच्या. आतापर्यंत तुमच्याकडनं जे काही शिकलो, जी काही माहिती मिळाली, त्याच आधारावर इथेच काहीतरी कामधंदा करीन. तुम्ही माझ्यासाठी भरपूर काय केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बघा सारंग सर. ठेवतो. पांडुरंगा. तुम्ही भागवत ना? आताच आवरलाय आणि आता पडलाय. ए अरे असं उदास राहून काय होणार आहे? काहीतरी करायला हवं ना. काय राहिलंय करायला? सगळे मार्ग संपलेत आता. भाऊजी काय बोलताय? कोणतेही मार्ग संपलेले नाहीयेत. एक दरवाजा बंद झाला ना की दुसरा दरवाजा आपोआप उघडतो. हो. फक्त तुम्ही त्या प्रवासात राहायला पाहिजे. वा वहिनी काय बोललेत तुम्ही. आता ह्याच्यावरती ना उद्या मी रील करणार आहे. दादा भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट एकदा तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवी. हा. आई येत त्या तुमच्या, आणि मला खात्री आहे त्या कधीच नकार नाही देणार तुम्हाला. एक आई आपल्या मुलांना समजून नाही घेणार तर कोण घेणार आहे? वहिनी मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे, पण भाऊजी तुम्हाला सांगू, तिलोत्तमा मॅडम ताराला ओळखतात. त्यांना तिचं कौतुक वाटतं. हा. आणि तिलोत्तमा मॅडमला जशी सून हवी आहे ना, तारामध्ये सगळे गुण आहेत. शिवाय ती आपल्या ओळखीतली आहेत. भैरवी माई त्यांच्या मैत्रीण आहेत. तारा सुंदर आहे, हुशार आहे, आणि तिच्यासारखी हुशार मुलगी आपल्या घरात आली तर तिलोत्तमा मॅडमला आनंदच होईल. वहिनी तुला खरंच असं वाटतं? हो, 100%. मला असं वाटतं की तुम्ही ना असं उदास राहण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करायला हवा. मी प्रयत्न करतो, पण वहिनी तुझा नक्की विश्वास आहे ना? पूर्ण. आपल्याला पण पूर्ण विश्वास आहे सावली वहिनीवर. ठीक आहे, जाऊन बोलतो. आता काय झालं?